ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीव्ही। मॅम, आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन, स्वागत आहे मॅम. आणि आपण जे डोंगरगाव कवाडचे सरपंच आहे मॅम, कितके वर्ष झाले आपल्या कार्यकाळाला त्याची पूर्ण माहिती द्या. नमस्कार, मी विजया एकनाथ डकले, सरपंच डोंगरगाव कवाड. आमच्या कार्यकाळाला 4.5 वर्ष झालेत. आम्ही गावासाठी खूप असं चांगलं काम आमच्याकडून होईल तेवढं केलं. गावात आम्ही पेवर ब्लॉक बसवलेत, मोहगणीची लागवड केली 400 झाडांची, केशर आंबा लागवड केली. प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही 2 कलमा केशर आंब्याच्या दिल्या आणि 1 नारळाची दिली. प्रत्येकाने प्रत्येकाच्या मळ्यामध्ये ते लागवड केली. प्रत्येकाचे झाडं चांगले वाढी लागले. आणि अजून आम्ही गावासाठी डस्टबिन वाटल्या, प्रत्येक घरोपर 2 डस्टबिन महिलांसाठी. अजून आम्ही केटीवर कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम केलं. मॅम, घरकुलची जे स्कीम आहे आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला? आमच्या आता 36 जणांना लाभ मिळाला आहे आणि आता आम्ही ऑनलाईन भरपूर सर्वे केला आहे. मॅम, आपल्या गावात काय काय सुविधा आहे जनतेसाठी, काय काय कार्य केले तुम्ही 4 वर्षात? आता आम्ही गावामध्ये 4 वर्षामध्ये जल जीवन मिशनचं काम केलंय. तर प्रत्येकाला त्याच्या घरावरती टाकीत बिना मोटर लावल्याचं पाणी जातं. आणि आमच्या 15 वित्त आयोगातून पण आम्ही अगोदर पाण्याचं काम केलं होतं. जी दलित वस्ती आहे तिथं, तर त्यांना पण खूप चांगलं पाणी मिळतं. आम्ही गावामध्ये पाण्याची सोय आमची खूप चांगली आहे. आणि गावात आम्ही याचं शेगल फाउंडेशनचं आमच्याकडं पाणी फिल्टर आहे. तर आम्ही 5 रुपयाला प्रत्येकाला 1 जार देतो. आणि गिरणी घेतली, मसाल्याची गिरणी घेतली, तर आम्ही मोफत त्यांना दळण, कमी याच्यामध्ये अर्ध्या किमतीत त्यांना दळण दळून देतो. मॅम, आपली जे ग्रामपंचायत आहे लहान आहे, ते मोठी करिता तुम्ही शासनाकडून मागणी केली आहे का? हो, आम्ही मागणी केली आहे शासनाकडून. आम्हाला आधी बागडे नानांनी दिली पण होती, पण ते जागेच्या अभावी आम्ही ते करू शकलो नाही. आता आम्ही परत प्रस्ताव टाकलेले. मॅम, आपण झाडाची बी लागवड केलेली आहे, किती झाडं लावलेली? मोहगणीचे 400 झाडं आम्ही लावलेले आहे गावामध्ये. आणि जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही सुशोभीकरणाचे खूप झाडं दिले. आणि त्यांना जिल्हा परिषद शाळेसाठी पण गट्टू बसून दिले, त्यांना शाळेचं साहित्य दिलं. आणि खूप आमच्या शाळेसाठी आम्ही पाण्याचं पण हे केलेलं आहे. त्यांना 24 तास पाणी मिळतं शाळेतल्या मुलांना. मॅम, आपण एक महिला आहे आणि 4 वर्षाचा कार्यकाल झाला तुमचा. कसं वाटतं तुम्हाला, म्हणजे महिला इतकं मोठं काम करीत आहे? खूप आमच्या गावात खूप सपोर्ट करतात महिला असली तरी. आणि खूप चांगलं काम मला चांगलं वाटलं मी सरपंच झाले तर. आणि गावासाठी पण आम्ही खूप काम केलं. मोहगुणीचे 40,000 लागवड केली झाडांची प्रत्येकाच्या म्हणजे शेतामध्ये. आणि केशर आंबा आम्ही मागच्या वर्षी आमच्या ग्रामनिधीतून केशर आंबा आणि नारळाचे कलमाने. साहेब भीमराव डकले, पाणी पुरवठा कर्मचारी, ग्रामपंचायत डोंगरगाव कवाड, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज आमच्या गावामध्ये सैगल फाउंडेशन या संस्थेमार्फत आम्हाला फिल्टर पाणी, म्हणजे प्रत्येकाला 5 रुपयात 20 लिटर पाणी याची सुविधा सुद्धा केलेली आहे. तसेच गिरणी पण आहे. स्वस्तात दळण, ज्यांनी कोणी टॅक्स नील केला त्यांना आम्ही फ्री दळण देतो. आणि हे सर्व यंत्रणा आमची ग्रामपंचायत मार्फत चालते. एक नागरिक आहे गावातली ग्रामपंचायत. ग्रामपंचायतमध्ये जे कामं असते आतापर्यंत काय काय लाभ मिळाले तुम्हाला? माझा आता घरकुलाचा सर्वे झालेला आहे. मी पहिले संभाजीनगरला राहत होतो, आता चालू इथं म्हणजे 1-2 वर्षापूर्वी. तर आता घरकुलाचा सर्वे झालेला आहे माझा. आता घरकुल मिळून जाईल अशी अपेक्षा आहे. ग्रामपंचायतमध्ये काय काय सुविधा आहे, तुम्हाला सुविधा भेटते का? हो, ग्रामपंचायतीत भरपूर सुविधा आहे. गावामध्ये पण भरपूर कामे केलेली आहे या 5 वर्षामध्ये. म्हणजे सरांनी म्हटलं की ते ज्यांनी टॅक्स पे केलेला आहे त्याला गिरणीचे जे मोफत आहे म्हणे दळण आणि पेयजळ जे आहे 5 रुपयाचे बाटल्या भेटतात ते खरोखर म्हटले त्यांनी? हो, म्हणले की त्यांनी सांगितले. काय नाव आहे आपलं? माझं नाव दिलीप केशवराव सोनवणे.